प्रिया सिंग मारहाण प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाला मात्र आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे। अनेकांनी प्रिया सिंगची भेट घेतली असून यातच आता भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील प्रिया सिंगची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे। प्रिया सिंग यांची तब्येत आता पूर्णपणे नीट आहे। तसेच प्रिया सिंग मारहाण आणि कार पायावरून नेण्याच्या घटनेची गंभीर दखल ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी गंभीरतेने घेतलेली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आलेली आहे। माझे प्रिया सिंग सोबतच तसेच घरच्यांशी बोलणं झालं आहे आणि कासारवडवली पोलिसांशीही बोलणे झालेले आहे। प्रियाच्या पायात रॉड लावल्याची माहिती मिळाल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले। तर घटनेनंतर आरोपीच्या सहकार्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यावेळी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून कलम लावण्यात आलेले आहे। सध्या प्रिया सिंग यांची प्रकृती स्थिर आहे। आता SIT प्रिया सिंग यांचा पुन्हा जबाब नोंदवण्याची कार्यवाही करीत आहे। त्यानुसार पुन्हा कासारवडवली पोलीस हे गुन्ह्यात कलमे वाढवून पारदर्शक कारवाई करतील असे आश्वासन दिले। कुठल्याही प्रकारे कुणालाही पाठीशी घालण्याची सरिगांची भूमिका नाही। अश्वजित हा पालघर युवा मोर्चाचा पदाधिकारी होता, परंतु काही वर्षापासून तो भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय नाही असा देखील खुलासा यावेळी चित्रा वाघ यांनी केला। अश्वजित जरी भाजपचा पदाधिकारी असला तरी गंभीर गुन्ह्यात कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नसल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले। आपण बघितलं तर तिच्या हातावरती मला इंजरीज दिसल्या, पायामध्ये रॉड टाकले, अशा पद्धतीचं तिचं ऑपरेशन त्या ठिकाणी झाल्याची माहिती मिळाली। पण मुलगी माझ्याशी व्यवस्थित बोलली, तिचे फॅमिलीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिच्या एकंदरीत प्रकृतीची काय झालं आहे नक्की आणि काय नाही याची माहिती घ्यायलाच मी आले होते आणि त्या संदर्भात तिच्याशी बोलणं झालं आहे। पोलिसांशीही या संदर्भामध्ये बोलणं झालं आहे। 11 तारखेला काहीतरी पहाटेच्या आसपास हा इन्सिडेंट घडला आहे आणि जो आरोपी आहे त्याच्याच माणसांनी येऊन तिला इथं हॉस्पिटलला की दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट केल्याची माहिती मिळते आहे। त्यावेळेला जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांनी सेक्शन लावले असं पोलिसांचं म्हणणं आहे। मला वाटतं स्टेटमेंट तुमच्याकडे सुद्धा असेल। आता ज्या पद्धतीने ती सांगते की तिच्यासोबत काय झालं आहे किंवा काय नाही झालं आहे, तर मला या ठिकाणी पूर्णपणे एक गोष्ट सांगायची आहे की या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणावरती SIT नेमलेली आहे। स्टेटमेंट्स रेकॉर्ड करायचं काम चाललं आहे। मी त्या मुलीला आत्ताही तेच सांगितलं की ज्या वेळेला ही घटना घडते अर्थात हा फार मोठा मानसिक धक्का आहे। काही गोष्टी अशा असतील ज्या तिला सांगायच्या असतील तिने सांगितल्या नसतील, त्या पद्धतीने तिला जे काही आठवतं आहे ते तिने आपल्या स्टेटमेंटमध्ये रेकॉर्ड करावं। पोलीस ते व्हेरीफाय करतील आणि त्या पद्धतीने सेक्शन लावून पुढची जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी होईल। कुणालाही पाठीशी घालण्याचं कुठल्याही पद्धतीचं काम नाही आणि ही सरकारचीही भूमिका नाही, हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे। आजच्या या घटनेच्या माध्यमातून मी बघितलं की गेले 2-3 दिवस आम्हीही नव्हतो, मुंबईमध्ये बाहेर होतो, त्यावेळेला आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं की वारंवार सांगितलं जात होतं की भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा हा जो आरोपी आहे तो कोणी पदाधिकारी आहे, कोणी अध्यक्ष आहे। मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या नावाचा माणूस 4-5 वर्षापूर्वी कधीतरी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कुठला पदाधिकारी होता, पण गेल्या 4 वर्षांपासनं कुठल्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी पक्षामध्ये नाही। याच्या पुढे जाऊन मी सांगते, आज मी तुम्हाला हे सांगते की जे सत्य आहे की हा जो आरोपी आहे त्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही आणि जरी तो आमचा पदाधिकारी असता आणि भारतीय जनता पार्टीचा कुठला पोस्ट होल्डर जरी असता आणि अशा पद्धतीचं जर कृत्य त्याने केलं असतं तर कधीही पक्षाने त्याला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली नसती, हे या ठिकाणी मी स्पष्ट करते। अतिशय फेअर पद्धतीने, निष्पक्ष पद्धतीने ज्या पद्धतीने वावड्या उठवल्या जातात, कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा त्या ठिकाणी कुठलंही प्रयोजन नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। जे काही स्टेटमेंट दिलं जाईल त्या अनुषंगाने त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल आणि म्हणूनच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी SIT नेमलेली आहे। SITच्या माध्यमातून स्टेटमेंट्स आणि पुढची कार्यवाही होईल। जे दोषी असतील त्यांना पाठीशी घालायचं काम कदापि केलं जाणार नाही।
महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारची महिलांची सुरक्षा हे कायम सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे आणि आता त्याच अनुषंगाने पुढची सुद्धा कार्यवाही चालू आहे. मॅडम 307ची मागणी करत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आले होते. रुपालीताई चाकणकर यांनी पण हाऊसमध्ये विषय घेतला होता. तर हा विषय पुढे तुम्ही मांडणार का? मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीत की ज्या वेळेला 11 तारखेला पहाटेचा हा इन्सिडंट आहे 4-4:30 वाजता आरोपीच्या लोकांनी पीडितेला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. हॉस्पिटलने पोलिसांना कळवल्यानंतर 8 वाजता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी संबंधित युवतीची त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतली. तोपर्यंत कुणाला काही कल्पना नव्हती की नक्की काय झालं आहे. तिने त्यावेळेला त्या मानसिक स्थितीमध्ये जी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यावर कारवाई केलेली आहे. आपल्याकडे पुरवणी जबाब देता येतो. अशा घटनांमध्ये पीडितेची मानसिक स्थिती ही त्यावेळेला नीट नसते आणि त्यामुळे काही मुद्दे राहिले असतील. आता तर गव्हर्नमेंटने SIT त्या ठिकाणी नेमल्यामुळे जे जे काही तिला आठवतं आहे, जे जे तिच्यासोबत झालं आहे ते तिने विस्तृतपणे पोलिसांना सांगावं. त्या पद्धतीचे सेक्शन्स चेक करून पोलीस त्या ठिकाणी लावतील. कुणालाही पाठीशी घालण्याचा कुठलाही या ठिकाणी प्रश्नच येत नाही. भारतीय जनता पार्टीचा हा आरोपी पदाधिकारी 4-5 वर्षापूर्वी होता आणि जरी तो असता तरीसुद्धा पक्षानेही किंवा राज्याच्या नेत्यांनीही पाठीशी घालण्याची भूमिका कदापि घेतली नसती हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे.